कधीकधी ना इतिहासात अशा काही गोष्टी घडतात जिथे विजय मिळतो, पण तो पराभवापेक्षाही जास्त महागात पडतो. ही गोष्ट आहे एका महान सेनापतीची, ज्यांची शेवटची विजयी लढाईच त्यांच्या राज्याच्या पतनाचं कारण ठरली. यातलं गांभीर्य समजून घेऊया. इतिहासकार C.A. किनकेड यांचं हे एकच वाक्य पुरेसं आहे हे समजायला की हंबीरराव मोहिते यांचं मराठा साम्राज्यातलं स्थान काय होतं. विचार करा, एक अशी व्यक्ती ज्यांच्या फक्त असण्याने किंवा नसण्याने युद्धाचा पूर्ण निकालच बदलू शकला असता. तर मग कोण होते हे हंबीरराव मोहिते? चला ओळख करून घेऊया या महान मराठा सरसेनापतीची, जे या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहेत. हंबीरराव होते सरसेनापती. आता सरसेनापती म्हणजे काय, तर मराठा सैन्याचे सर्वोच्च सेनापती. हे पद थेट छत्रपतींच्या खालोखाल होतं, म्हणजे त्यांच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी होती याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? हंबीररावांचं खरं नाव होतं हंसाजी मोहिते. हंबीरराव ही तर त्यांना खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली पदवी होती. आणि ऐका, आपल्या तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीत ते एकाही लढाईत हरले नाहीत. विचार करा, एकही लढाई नाही. कोप्पलपासून ते थेट बुऱ्हाणपूरपर्यंत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्याची तिजोरी कायम भरलेली ठेवली. त्यांची कीर्तीच अशी होती की शत्रू नुसतं त्यांचं नाव ऐकूनच कापायचा. पण गंमत बघा, हंबीररावांची सगळ्यात मोठी कसोटी रणांगणावर नाही, तर ती लागली राजदरबारात, आणि तीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर घडामोडींना अक्षरशः वेग आला होता. काही मंत्र्यांनी हंबीररावांची सख्खी बहीण राणी सोयराबाईंच्या सांगण्यावरून अवघ्या 10 वर्षांच्या राजारामांना गादीवर बसवण्याचा कट रचला, आणि इतकंच नाही तर स्वराज्याचे जे खरे वारसदार होते संभाजी महाराज, त्यांनाच अटक करण्याचा हुकूम सोडला गेला. अशा अत्यंत नाजूक वेळी सैन्याचं पाठबळ मिळवण्यासाठी हंबीररावांना तातडीने रायगडावर बोलावण्यात आलं. आता विचार करा, हंबीररावांची काय अवस्था झाली असेल. एका बाजूला होती त्यांची बहीण, त्यांचा भाचा, त्यांचं कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला होतं त्यांचं कर्तव्य, स्वराज्याची स्थिरता आणि कायदेशीर वारस संभाजी महाराज. निवड खूप अवघड होती, नाही का? पण त्यांनी काय निवडलं? हंबीररावांनी कौटुंबिक नात्यांपेक्षा स्वराज्याला, आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व दिलं. त्यांनी थेट कटात सामील असलेल्या मंत्र्यांना अटक केली आणि संभाजी महाराजांना सिंहासनावर बसवण्यासाठी मदत केली. हा निर्णय त्यांच्या निष्ठेचा सगळ्यात मोठा पुरावा होता. आता संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हंबीररावांनी अनेक धाडसी मोहिमा पार पाडल्या. त्यापैकीच एक म्हणजे बुऱ्हाणपूरची लूट, जी त्यांच्या लष्करी बुद्धिमत्तेचा एक जबरदस्त नमुना मानली जाते. चला बघूया ही योजना नेमकी होती तरी कशी. स्टेप 1, गुप्त माहिती. सगळ्यात आधी ही खबर काढली की बुऱ्हाणपूरचा मोगल सुभेदार शहरात नाहीये, म्हणजे संरक्षण कमी. स्टेप 2, दिशाभूल. मराठे सुरतवर हल्ला करणार अशी अफवा पसरवली, जेणेकरून मोगलांची जास्तीची फौज तिकडे जाईल. स्टेप 3, सरप्राईज अटॅक. अचानक 20,000 सैन्यानिशी तब्बल 500 किलोमीटरची मजल मारून थेट बुऱ्हाणपूर गाठलं. आणि स्टेप 4, नाकेबंदी आणि लूट. शहराचे सगळे दरवाजे बंद करून टाकले आणि सलग 3 दिवस त्या श्रीमंत शहराची लूट केली. म्हणजे बघा, हे फक्त शौर्य नव्हतं, तर एक परफेक्ट प्लॅनिंग होतं. आणि या लुटीतून मराठ्यांना किती संपत्ती मिळाली असेल, काही अंदाज? आकडा आहे तब्बल 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त. विचार करा, त्या काळात ही एक प्रचंड अफाट रक्कम होती, जी मराठ्यांच्या युद्धप्रयत्नांसाठी खूपच मोलाची ठरली. आणि आता आपण पोहोचलो आहोत या कथेच्या क्लायमॅक्सकडे. डिसेंबर 1687. मोघल सम्राट औरंगजेबाने आता मराठ्यांविरुद्धचं युद्ध आणखी तीव्र केलं होतं, आणि वायच्या मैदानात एक निर्णायक लढाई होणार होती. या लढाईत मराठा सैन्याचं नेतृत्व अर्थातच करत होते आपले अनुभवी सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि त्यांच्या समोर उभा होता मोगल सेनापती सर्जा खान. म्हणजे 2 मोठ्या सैन्यांमध्ये एक मोठी टक्कर होणार हे नक्की होतं. लढाईच्या सुरुवातीला मराठ्यांनी आपल्या नेहमीच्या गनिमी काव्याचा वापर केला आणि मुघल सैन्याला डोंगराळ भागात खेचून आणलं. सगळं काही प्लॅननुसार चाललं होतं. मराठ्यांचं पारडं जड होतं, ते जिंकत होते. मग असं नेमकं काय चुकलं? असं काय घडलं की विजयाचं चित्रच पालटून गेलं? आणि इथेच नियतीने एक असा काही दुःखद डाव खेळला. विजयाच्या अगदी तोंडाशी आलेले असताना एक अनपेक्षित धक्कादायक घटना घडली. निकाल काय लागला?
वाईची लढाई मराठ्यांनी जिंकली. पण ह्या विजयाची किंमत खूप मोठी होती. ज्या क्षणी विजय निश्चित झाला होता त्याच क्षणी एक भरकटलेला तोफेचा गोळा थेट सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना लागला आणि रणांगणावरच त्यांना वीरमरण आलं. तर समजून घ्या, हंबीररावांचा मृत्यू हा फक्त एका सेनापतीचा मृत्यू नव्हता. त्यांच्या जाण्याने छत्रपती संभाजी महाराजांची राजकीय ताकदच कमी झाली. आपला लाडका सेनापतीच नाही म्हटल्यावर अनेक सैनिकांनी सैन्य सोडून दिलं. त्यांचं मनोबल खचलं. मराठ्यांची जी एक मजबूत लष्करी फळी होती तीच खिळखिळी झाली. आणि ह्याच परिस्थितीचा फायदा पुढे मोगलांनी घेतला आणि अखेरीस संभाजी महाराजांना पकडलं. म्हणजे बघा, वाईची लढाई जिंकून सुद्धा मराठे एका अर्थाने ते मोठं युद्ध हरले होते. हंबीरराव मोहिते यांची ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते, की एखादी लढाई जिंकून त्याच क्षणी अख्खं युद्ध हरता येतं का? विजयाचा खरा अर्थ तरी काय असतो? आणि इतिहासाच्या पटावर एखाद्या व्यक्तीचं असणं किंवा नसणं किती मोठा फरक घडवू शकतं हे यातून अगदी स्पष्ट दिसतं.